उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामध्ये टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेणार आहेत। ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते यावेळेला समोरासमोर येण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी सुद्धा दोन्ही शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं आणि आता यंदा सुद्धा रश्मी ठाकरे देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। यावेळेला सुद्धा दोन्ही शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाऊ शकतं। ठाकरे आणि शिंदे दोघांकडूनही हे शक्ती प्रदर्शन होऊ शकतं। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, साधारण किती वाजता रश्मी ठाकरे दर्शनासाठी इथे येणार आहेत आणि त्यावेळेला जसं मागच्या वेळी झालं होतं की शक्ती प्रदर्शन जोरदार पाहायला मिळालं, तर तसं यंदा सुद्धा होऊ शकतं का? नक्कीच सिद्धी, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे जे आहेत ते दरवर्षी टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाला भेट देतात। दुर्गेश्वरीची पूजा जी आहे ते करतात। धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेला हा टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव आहे आणि त्या काळापासून ठाकरे कुटुंबियांना या देवीची संध्याकाळीच आरती करण्याचा जो मान आहे, त्याचप्रमाणे आज देखील संध्याकाळी 4 वाजता रश्मी ठाकरे या टेंभी नाक्यावर उपस्थित राहणार आहेत, देवीचं दर्शन करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते जे आहे ती महाआरती देखील करण्यात येणार आहे। मात्र गेल्या वर्षी जर आपण चित्र पाहिलं तर शिंदेचे शिवसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र आमने सामने आले होते। दोघांकडनं जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलं गेलं होतं। मंडपाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती। त्याचप्रमाणे ज्या वेळेला रश्मी ठाकरे देवीच्या आरती करण्यासाठी जेव्हा व्यासपीठावरती आले, देवीच्या मंडपात आले, त्यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिथल्या काही ज्या कूलर होते, फॅन होते आणि लाईट बंद केल्याचा आरोप निश्चित। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा जेव्हा रश्मी ठाकरे इथं पोहोचतील तेव्हा नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।